हेलो बच्चों, तर स्वागत आहे तुमच्या लाडक्या स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी तुमच्यासोबत प्राजक्ता मॅम। आज आपण क्लास 5 चा चॅप्टर नंबर 3 ज्याचे नाव आहे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन यामधला प्रॉब्लेम सेट 7 बघणार आहोत। चला तर मग बघूया। बघा, इथे आपल्याला प्रॉब्लेम सेट मध्ये काही प्रॉब्लेम दिलेले आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत। त्याआधी मी तुम्हाला काही जनरल माहिती सांगते। बघा, ॲडिशन म्हणजे काय? बघा, माझ्या हातात 2 पेन आहेत। या 2 पेन मध्ये हा एक पेन ऍड करणे म्हणजे आता हे किती झाले? 3 पेन्स झाले। 1 2 आणि 3। बघा, यालाच काय म्हणतात तर ॲडिशन करणे। मग तसंच आपल्याला या प्रॉब्लेम सेट 7 मध्ये काही नंबर्स दिलेले आहेत, त्याची आपल्याला काय करून दाखवायचे आहे तर ॲडिशन करून दाखवायचे आहे। चला बघूया फर्स्ट प्रॉब्लेम काय म्हणतो। फर्स्ट प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे, आपल्याला याची काय करायची आहे? ॲडिशन करायची आहे। बघा, 40,722 प्लस 13,819। आता याला काय करायचं? आपल्याला ॲडिशन करायची आहे, या दोघांची ॲडिशन। बघा, मग सुरुवात कुठून करायची तर राईट हँड साइडने। कुठून करायची? राईट हँड साइडने सुरुवात करायची, म्हणजेच आपली राईट साइड, आपली उजवी बाजू, त्याच साइडने काय करायची? ॲडिशन। बघा, 2 प्लस 9, चला काउंट करा। 2 प्लस 9 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11। मग 2 प्लस 9 किती झाले? 11। मग इथे लिहा 11 चा 1 आले आपले 11। मग आपण काय लिहिणार? पहिले 1 आणि हा राहिलेला 1 काय करायचा? याला कॅरी द्यायचा। नेक्स्ट 2 प्लस 1 3 आणि 3 प्लस 1 किती झाले? 4। नेक्स्ट 7 प्लस 8, मग 7 प्लस 8, मग 8 7 मध्ये काय करायचे आहेत? ऍड करायचे आहेत। मग चला करा ऍड। 7 8 9 10 11 12 13 14 and 15। मग लिहा किती आले आपले? 15। मग 15 कशाच्या तशी लिहायची का तर नाही। मग 15 चा फर्स्ट नंबर कुठला आहे तर 5। मग काय लिहिणार आपण इथे? 5 आणि राहिलेला 1 काय द्यायचा? कॅरी। नेक्स्ट मग बघा 0 प्लस 3, मग आपण आता हा इथे कॅरी दिला ना, तर 1 प्लस 3 किती झाले? 4। लिहा 4 आणि 4 प्लस 1 5। गोंधळून जायचं नाही, अशाच प्रकारे आपण दुसरा प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करू। बघा, दुसरा प्रॉब्लेम काय आहे? 56,427। नेक्स्ट 1,648 याची काय करायची आपल्याला? ॲडिशन। मग बघा, मी आताच सांगितलं ॲडिशन करताना सुरुवात कुठून करायची बाळांनो तर राईट हँड साइडने करायची। मग बघा 7 प्लस 8 करा काउंट। 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15। मग आले 15। मग आपण 15 चा काय घेतला? 5 आणि 1 काय केला? इथे कॅरी दिला। नेक्स्ट 2 प्लस 1 3 आणि 3 प्लस 4 3 4 5 6 7। मग लिहा इथे 7। नेक्स्ट काय आहे? 6 प्लस 4। बघा 6 आहे, 6 च्या नंतर किती मोजायचे? 4 6 7 8 9 10। मग 10 आले। मग 10 चा काय घ्यायचा? 0, राईट हँड वाला 0 आणि 1 काय द्यायचा? कॅरी। मग बघा 6 प्लस 1 7। नेक्स्ट काय आहे? 5 आणि 1। मग 5 प्लस 1, मग बघा 5 मध्ये 1 ऍड केल्यावर किती होतो? 6। मग लिहू इथे आपण 6। बघा, आला आपला आन्सर। नेक्स्ट प्रॉब्लेम बघू। नेक्स्ट प्रॉब्लेम पण तसाच 64,027 प्लस 28,409 याची काय करायची आपल्याला? ॲडिशन। मग बघा 7 प्लस 9 याची आणि याची पहिले ॲडिशन करून घ्यायची। ॲडिशन करताना नेहमी राईट हँड साइडनेच ॲडिशन करायला सुरुवात करायची। मग बघा 7 प्लस 9, मग करा काउंट। 7 च्या समोर 9 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 आले 16। मग 16 चा काय घ्यायचा? 6 कॅरी कुठे द्यायचा तर सेकंड नंबरला। नेक्स्ट 2 प्लस 0, इथे 0 आहे आणि मग हा आपण कॅरी दिला। मग 2 प्लस 1 3। नेक्स्ट 0 प्लस 4, 0 मध्ये कुठलीही संख्या ऍड केली तर काय येणार आहे? जेवढी संख्या तिथे दिलेली आहे तेवढीच संख्या येते। मग बघा 0 प्लस 4 तर काय येणार आहे? 4। नेक्स्ट 4 प्लस 8, मग 4 प्लस 8 ऍड करू आपण। मग करा काउंट। 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12। मग 12 आला। मग 12 आपण तसाच लिहिणार का? नाही। मग 12 चा काय घ्यायचा?
2 घ्यायचा राईट हँड साइड वाला, मग लिहिला 2, मग कॅरी वाला कुठे जाणार तर नेक्स्ट नंबर कडे जाणार. मग 6 + 1 7 आणि 7 + 2 7 8 9. हे झालं आपलं आन्सर. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम पण असाच आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये पण 33,216. नेक्स्ट 28,540 आपल्याला नंबर दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायची आहे तर ऍडिशन करायची आहे. बघा सुरुवात कुठून करणार आहात, राईट हँड साइडने. 6 + 0 काय येणार आहे 6. 1 + 4 1 2 3 4 आणि 5. 1 + 4 किती आले 5. नेक्स्ट 2 + 5 2 3 4 5 6 7. मग 2 + 5 किती आले तर 7. मग लिहू आपण इथे 7. नेक्स्ट बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे 3 + 8. मग 3 च्या नंतर किती मोजायचे आहेत आपल्याला तर 8 नंबर मोजायचे आहेत. मग करा काउंट 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. मग 3 + 8 किती आले 11. मग 11 आपण लिहिणार का तसेच नाही, कोणता लिहायचा राईट हँड वाला आणि लेफ्ट हँड वाल्याला काय करायचं नेक्स्ट नंबरला कॅरी करून द्यायचं. बघा मग आता 3 + 1 किती आले 4 आणि 4 + 2 4 5 6. मग 4 + 2 किती आले तर 6 आले. तर इथे आपला प्रॉब्लेम सेट 7 हा कंप्लीट झाला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वराज अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक्यू.